दरम्यान अंबाबाई मंदिरातील पाणी गळतीबाबत पुरातत्व विभागानं स्पष्टीकरण दिलंय। मंदिरातील काही भागात झालेली पाणी गळती जतन संवर्धनाच्या कामाच्या गुणवत्तेमधील अपयश नाही, तर नियोजित वॉटरप्रूफिंगचं काम पूर्ण होण्यापूर्वीच पाऊस सुरू झाल्यानं निर्माण झालेली तात्पुरती परिस्थिती आहे, असं पुरातत्व विभागानं स्पष्ट केलंय। अंबाबाई मंदिरातील पाणी गळतीबद्दल पुरातत्व विभागानं तातडीनं खुलासा केलाय। मंदिर विकास आराखड्याचं काम वैज्ञानिक पद्धतीनं सुरू आहे। मंदिराच्या मूळ ढाच्याला कोणताही धोका पोहोचणार नाही याची काळजी घेतली जातेय। नियोजित वॉटरप्रूफिंगचं काम पूर्ण होण्यापूर्वीच पावसाळा सुरू झाल्यानं सध्या ही गळती निर्माण झाली आहे। पण पारंपरिक चुना आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून वॉटरप्रूफिंगची कामं लवकरच पूर्ण करण्यात येतील। महासरस्वती आणि महाकाली मंदिराच्या छतावरील जुन्या मोझॅक टाइल्स काढून वॉटरप्रूफिंगचं काम हाती घेण्याचं नियोजन केलं होतं, पण पाऊस सुरू झाल्यामुळे हे काम पूर्ण करता आलं नाही। त्यामुळे सध्या हे छत ताडपत्रीनं झाकण्यात आलंय। त्यामुळे सध्याच्या पावसाळ्यात या ठिकाणी कोणतीही पाणीगळती नाही। सोशल मीडियावर प्रसारित झालेली पाणीगळतीची छायाचित्र काही दिवसांपूर्वीची आहेत, सध्याची नाहीत, असा खुलासा राज्य पुरातत्व विभागानं केलाय।